जरांगे पाटील आजपासून 3 दिवसांच्या संवाद दौऱ्यावर. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात. वंचितची मवियासोबत अजूनपर्यंत युती नाही. इतर पक्षांकडून बैठकीला बोलवल्या जाऊ नये. प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मवियाचा जागावाटपा संदर्भात एकमत असल्याची सूत्रांची माहिती. 3ही पक्षांकडून वरिष्ठांना अहवाल सादर. वंचितला 4 जागा सोडण्याचा घटक पक्षांनी तयारी दर्शवल्याची माहिती. भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. 34 केंद्रीय मंत्री पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून मैदानात. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स. 5 मार्चला बाजू मांडण्याकरता उपस्थित राहण्याचे आदेश. घराणेशाहीतून राजकारणात आलेल्यांना निवडणुकीची भीती वाटतेय. संसदेत जाण्याकरता त्यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमधल्या सभेत राजद आणि काँग्रेसवर टीका. दिल्लीतल्या केंद्रीय मंत्रालयातील सचिवांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत महत्त्वाची बैठक. आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदी सरकारची ही शेवटची बैठक. छगन भुजबळ विरोधात विशेष न्यायालयानं जारी केलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द. भुजबळ न्यायालयात हजर न राहिल्यानं करण्यात आला होता वॉरंट जारी. मुंबई महापालिकेत 52,000 पदं रिक्त. एकूण 1,45,000 जागांपैकी केवळ 92,000 कामगार कार्यरत. माहिती अधिकारातून बाब स्पष्ट. संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक शेगावमध्ये. मध्य रेल्वेत मोटरमनच्या 30% जागा रिक्त. उर्वरित मोटरमनवर कामाचा ताण. स्पाइस जेटला बंगळुरू न्यायालयानं ठोठावला 60,000चा दंड. प्रवाशाला मुदतबाह्य मिल्कशेक दिल्याप्रकरणी दंड. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता राज ठाकरे शहर कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक. अजित पवार यांनी बोलावली आहे महत्त्वाची बैठक. 34 गावांच्या वाढीव टॅक्स आणि विविध विषयांवर अजित पवार सर्किट हाऊस इथं घेणार बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर. सकाळी 11:30 वाजता घेणार मेगाट हॉट प्रकल्पाला सदिच्छा भेट. हिंगोली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा. हिंगोली लोकसभेकरता संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसच्या सचिन नाईकांचं नाव. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा 12 मार्चला नंदुरबारमध्ये तर 17 मार्चला दादर चैत्यभूमी या ठिकाणी होणार न्याय यात्रेचा समारोप. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात जेनेरिक औषधाची दुकानं सुरू करण्यास परवानगी. वैद्यकीय शिक्षण विभागानं परवानगी देत केली 3 कंपन्यांची निवड. अल निनो यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार. येत्या 3 महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं जाण्याची चिन्ह. पुणे विभागाकडून 14 आगारांमधील 500 एसटी बसेसचे सीएनजी मध्ये रूपांतर. प्रदूषण मुक्तीकरता राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. ठाण्यात पैशांचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून 17 मुलींसह महिलांवर अत्याचार. 7 जणांच्या टोळीला अटक. टोळीमध्ये एका महिलेचा समावेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.